कोई बात नहीं आलो। अरे सबसे पहचान करके देनी, इतना मेरे को बनाया, इतना मेरे को मतलब कि मेरे लिए कम से कम 6-7 साल बापू बनसोडे आपण सगळे समक्ष डोळ्यानं बघितलेलं आहे. कोणी बघू ना बघू होणार आहे, पण आपण तर बघितलेलं आहे. हुसेननं माझ्यासाठी भरपूर केलेलं आहे. आज आपण म्हणतो ना रावण का हारला, त्याचा भाव त्याच्या संघ नव्हता. राम का जिंकला, त्याचा भाव त्याच्या संघ होता. आणि माझा भाऊ माझ्या संघ आहे, त्याच्यामुळे मी जिंकलेलो आहे. हा माझा भाऊ. भले ती आता मी आजारात आहे, आजारात असून सुद्धा माझ्या संघ झुंज लढत राहिला. जे माझ्यावर परेशानी येतील ते परेशानी दूर करत राहिला. माझ्यासाठी काम केलं, हमाली केली माझ्यासाठी. का की मला खोराकाला कमी पडू नये. मला खोराकाला कमी पडत होती, माझी जोड तवा एवढी नव्हती, त्याच्यामुळं मला खोराकाला कमी पडत होती. त्याच्यामुळे हमाली केली या गड्यानं. जेव्हा वडिलांचा डोळा गेला, वडिलांचा डोळा गेल्यानंतर ना कामाला वडील जायचे बंद झाले, माझ्या खोराकाला पैसे मिळायचे बंद झाले. तेव्हा ह्या स्वतः गड्यानं पाठीवर पोता घेतलं माझ्यासाठी. म्हणून म्हणतो की मी जिंकलो ह्या मोठ्या भावासाठी. आणि मला जिंकवण्याचं कारण फक्त हा भाऊ आहे. आज आपण सर्वजण बघता, मी सगळीकडे आहे, आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. हे शक्य फक्त एका भावामुळे झालेलं आहे. भले आता सगळेजण जवळ आहेत, सक्सेस झाल्यानंतर ते येते सगळी जवळ. एक भाऊ होता म्हणून मी जिंकलेलो आहे. आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद कायम माझ्या संग राहिला. थोडस आपण थोडस साक्षी घेतो आपण. पब्लिकला बघू द्या, साईडची मागची पोरं, तुमच्या मागची पोरं सगळी पब्लिकला दिसत नाहीये. मी सगळेजण माझ्या प्रेमासाठी आले तिथं. तर हा आजपर्यंत कुठल्याच मैदानात समोर आलेला नाही. ते म्हणतात ना पडद्यामागचा हिरो एक असतो, तो माझा पडद्यामागचा हिरो माझा मोठा भाऊ आहे. आणि माझ्या पाठीवर हमेशा त्यानं साथीची थाप टाकली. सिकंदर तू काय काळजी करू नकोस, मी आहे. प्रत्येक माझ्या संग घडामोडी घडल्या, काय काय म्हणजे लय काय काय घडलं. पण त्या प्रत्येक संकटाला मात देऊन पुढे नेणारा माझा भाऊ आहे. कोणी म्हणत असेल की सिकंदर नशिबान मोठा झाला, सिकंदर त्याचं नशीब होतं, सिकंदरनं हे होतं, काही नाही. मेहनतीच्या पुढे काही नसतं. मी मेहनत केली आणि त्या मेहनतीच्या माग हात म्हणजे माझ्या भावाचा आहे. त्याला खोराकाला पैसा बी लागतो. आणि मी स्वतः माझ्यापासून बोलत नाही, या सगळ्या गोष्टीला आपल्या सगळ्यांच्या समोर साक्षीदार बसलाय बापू बनसोडे. सगळ्या गोष्टी साथीदार बसलाय, काय काय केलेलं आहे. बरोबर आहे. सिकंदर पहलवान अतिशय गरीब घराण्यातून पहलवान तयार झालेला आहे. वस्तुस्थिती बोललेली आहे. बोला पहलवान. तर आपल्या सर्वांचा आशीर्वाद. मी माग बी खेळलोय मैदानात, छोटा होतो तेव्हा पण खेळलोय. आपल्या 3 वेळा सिकंदर भाई 3 वेळा आपली कुस्ती घेतली होती या मैदानात. आप्पा 3 वेळा खेळलोय मी या मैदानात. आणि आता तर मला आश्चर्य होते की मी अचानक मला कोणाला मी कुस्ती देऊन टाकली. म्हणलं की चला तुमच्या मनाला कोणाचं घ्यायचे घ्या. पैसे बी मागितले का तुम्हाला? नाही नाही. हो नाही, पैसे बी मागितले नाही. नाही नाही. तेवढं काय करा आपल्यासाठी आमच्या टाळ्या टाळ्या टाळ्या. हारून पाहिजे तुमची गोष्टी जोडली बरं. हा हारून पाहिजे. हा पुढे हारून पाहिजे. आणि माझ्या वडिलांचं आता तर तुम्ही बघितलंय, बापू बनसोडेंनी बघितलंय. पण माझ्या वडिलांना सांभाळणारा आणि माझ्या वडिलांना पहलवान करणारा, त्या गरिबीत साथ देणारा एक माणूस बसला बरं का इथं, रावसाहेब आप्पा मगर. माझ्या वडिलांना शेवटपर्यंत साथ दिली. रशीद चल कुस्तीला, चल तुझी कुस्ती राहतो, चल तुला म्हणजे की खाई प्यायला नव्हतं वडिलांना तवा, तरी सुद्धा आप्पा स्वतःच्या पदरातनं ते देश. बरोबर रशीद गरीबाचा पराना तू खा. हो पब्लिक जरा साईडला. हो
कॅमेरा बंद करू सर कसं हा बोला. मी म्हणतो की आमच्या वडिलांवरचा आप्पांचा हात राहिला. आमच्या वडिलांच्या डोक्यावर आप्पांचा हात होता, तसं माझ्या बी डोक्यावर आप्पांचा सदा हात राहिलेला आहे. आणि मी आभारी आहे आप्पा तुमचा की मला तुम्ही सदैव साथ दिली, सगळ्या गोष्टीत साथ दिली तुम्ही. आणि सगळ्या गोष्टीतनं एक गुरु कशाला म्हणते ते सिद्ध करून दाखवलं आप्पांनी की हे गुरु काय करू शकतो आणि एका आपल्या पट्ट्याला कुठवर देऊ शकतो. आप्पा आता पुढे प्लीज माझ्यासाठी एकदा मैदानात या, सिकंदर बोलवते आपली एकदा माझ्यासाठी मैदानात या. वा आमच्या फॅमिलीसाठी, वडिलांसाठी आणि आमच्यासाठी काय केलेलं आहे. खरोखरच सिकंदर शेखनी आपल्या गुरुबद्दलची आदर भाव